शेतकरी मित्रांनो, राम राम. आज राज्यातील काही भागांना जोरदार पावसाचा अंदाज हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आज देखील राज्यातील काही भागांना पावसाचा अंदाज आहे. पुढील 2-3 दिवसात राज्यातील सुटलेल्या भागातील काही भागात पाऊस होऊ शकतो. तसेच काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येतील. तरी देखील अजून राज्यातील काही भागात परिस्थिती बिकट आहे. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की दोन सिस्टम भारताच्या भूभागावर सध्या विकसित झालेले आहेत. एक राजस्थान गुजरातच्या पश्चिमेला असून नव्याने एक डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे. या दोन्ही सिस्टममध्ये ट्रप तयार होऊन मध्य भारतावर मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकी हवामानामध्ये काय बदल होतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. गेल्या 24 तासामध्ये भारतातील पावसाचं वातावरण कमी झालं आहे. जो पावसाचा प्रभाव होता तो ओरिसामध्ये जे नव्याने डिप्रेशन तयार झालं आहे त्यामुळे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे. विदर्भामध्ये, कोकणामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र, थोडा तुरळक मराठवाड्यामध्ये पाऊस झालेला आहे. गुजरातच्या पूर्व भागामध्ये पाऊस झालेला आहे. त्यामुळे भारतात जरी तुरळक पाऊस असला तरी कोस्टल भागामध्ये म्हणजे अगदी कर्नाटक, कोकण, गुजरात पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण दिसतंय. कारण या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या वादळी प्रणाल्या विकसित झालेल्या आहेत. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. आज 27 तारखेला पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे. छत्तीसगड, ओरिसामध्ये रेड अलर्ट, तर महाराष्ट्राच्या सर्व भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामध्ये घाटमाथ्यावर आणि कोकणात ऑरेंज अलर्ट आहे. बाकी ठिकाणी येलो अलर्ट आहे. दक्षिण भारतात पाऊस वाढतोय. पुन्हा एकदा 28 तारखेला भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढत असल्याची माहिती या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. पूर्व भारत, मध्य भारत, उत्तर भारत, दक्षिण भारत या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढतं आहे. विदर्भामध्ये उद्या 28 तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 29 तारखेला उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. दक्षिण भारत, मध्य भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दाखवण्यात आले. महाराष्ट्रामध्ये 28 प्रमाणेच 29 तारखेला सर्व महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आता व्यक्त करण्यात आला आहे. आज 27 तारखेला महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आहे. हा ISMW मॉडेलचा अंदाज. कोकणामध्ये पावसाचं प्रमाण आणि पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यामध्ये आज पहिल्यांदा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता दिसते. उद्या 28 तारखेला मोठे पाऊस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण राहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर देखील हा पाऊस प्रभाव असेल. 29 तारखेला कोकणातील पावसाचा प्रभाव थोडा दक्षिणेकडे असेल, परंतु मुख्य पावसाचा प्रभाव हा विदर्भामध्ये आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूरपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात जळगाव, अकोल्यापर्यंत पावसाचा प्रभाव राहू शकतो, जालन्यापर्यंत. इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये किंवा रायगडमध्ये पावसाचं प्रमाण राहू शकतं. मात्र एक महत्त्वाचा जो भाग आहे हा मात्र या ठिकाणी कमी पावसाचा दाखवण्यात आला आहे. 30 तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाचं वातावरण जे दाखवलं जातं ते होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिकचा काही उत्तरेकडील भाग आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, उत्तर विदर्भ आहे किंवा विदर्भाचा बहुतांश भाग आहे. मराठवाड्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे, हिंगोलीचा समावेश आहे. परभणी, बीडचा थोडा भाग आणि नांदेडपर्यंत त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 31 तारखेला याचा मुख्य प्रभाव हा उत्तर महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे.
आपण या ठिकाणी बघतो की पुढील कालावधीमध्ये कोकण किनारपट्टीला आणि घाट माथ्यावर अजून देखील मोठा पावसाळी प्रभाव बघायला मिळू शकतो. त्यामुळे अजूनही या भागात पाऊस होईल. तसं या भागात देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. हे स्थानिक स्वरूपाचा चांगला पाऊस दरम्यान होऊ शकतो. परंतु एकूण जर बघितलं आपण तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आणि कोकण, फार तर थोडं पूर्व विदर्भाचा भाग, या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आज दिवसभरामध्ये उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. कारण डिप्रेशनकडे जे काही बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून खेचले जातात, त्यामुळे ही पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस होऊ शकतो. विशेष करून दुष्काळी भागामध्ये. उद्या देखील दुष्काळी भागामध्ये महाराष्ट्रात मोठं परिवर्तन बघायला मिळू शकतं. मोठे पाऊस काही भागामध्ये अपेक्षित आहेत आणि विशेष म्हणजे हे मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. डिप्रेशनचा प्रभाव विदर्भाच्या बऱ्यापैकी उत्तरेकडून जात असला तरी विदर्भामध्ये आपल्याला 29 तारखेला याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. फार प्रभाव महाराष्ट्रामध्ये याचा दिसत नाही आहे. कारण आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी प्रभाव त्याचा जाणवेल, परंतु विदर्भानंतर 30 तारखेला हे बऱ्यापैकी मध्य प्रदेशमधून पुढे सरकत आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव जास्त जाणवण्याची शक्यता आहे. जसं ते अरबी समुद्राच्या प्रभावाखाली येईल तसं आपल्याला जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये, उत्तर नाशिकमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता दिसते 31 तारखेपर्यंत. 31 तारखेनंतर मात्र पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपाचं राहील. विशेष प्रभाव घाटमाथ्यावर किंवा महाराष्ट्रामध्ये राहणार नाही. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पांढरे आपल्याला 27 ते 29 जुलै दरम्यानचा महाराष्ट्र हवामान अंदाज सांगणार आहे. तर भारतीय हवामान विभागाने 27 ते 29 जुलै दरम्यान राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. तर आपण दरवेळेसप्रमाणे विभागवार हवामान अंदाज पाहणार आहोत. तर मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक राहू शकतो. जिल्ह्याने अंदाज जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात 27 ते 28 जुलै दरम्यान अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 29 जुलै रोजी पावसात जोर वाढून काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. त्यानंतर नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना हलक्या मध्यम पावसाचं 1-2 ठिकाणी मुसळधार पावसाचे सरी होऊ शकतात. तर बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना 27 ते 28 जुलै दरम्यान हलका ते मध्यम पाऊस विखुरलेल्या स्वरूपात होण्याची शक्यता आहे. तर 29 जुलैला काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या दरम्यान आहे. त्यानंतर विदर्भातील अनेक भागात 27 ते 29 जुलै दरम्यान बंगालच्या उपसागरातील हवामान स्थितीमुळे जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. यात नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांना आज उद्या वाऱ्याचा वेग अधिक राहून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. तर 29 जुलैला पाऊस कायम असेल. तसेच चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना 27 ते 29 जुलै दरम्यान पावसाचा जोर अधिक राहून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये या दरम्यान हवामान ढगाळ राहून आणि वाऱ्याचा वेग अधिक राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर आपला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पुढील 2 दिवसात म्हणजे 27 ते 29 जुलै दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर जळगाव जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस या दरम्यान होऊ शकतो. त्यानंतर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. फक्त पर्वतीय भागात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळेल. त्यानंतरचा आपला विभाग आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण अंदाजाला सोयीस्कर व्हावं या हिशोबाने अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये घाटमाथा वगळता हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. म्हणजे घाटमाथ्यावर या दरम्यान पावसाचा जोर
अधिक असेल तर जिल्हानिहाय अंदाज जर पश्चिम महाराष्ट्राचा जाणून घ्यायचा विचार जर आपण केला तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर म्हणजे लोणावळा, खंडाळा, बोरवेल्हे, मावळ या ठिकाणी 27 ते 29 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मैदानी भागात तुलनेत जोर कमी असेल. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील घाट परिसर म्हणजे महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळी या भागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. यातील महाबळेश्वर या ठिकाणी तुलनेत जोर जास्त राहील म्हणजे पाचगणी, वाई आणि जावळी या भागाच्या तुलनेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी आणि आजरा परिसरात मुसळधार पावसाच्या सरी होत राहतील अशी शक्यता आहे. तर सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक असेल तर उर्वरित भागात हलका मध्यम पाऊस होऊ शकतो, तोही विखुरलेल्या स्वरूपात अशी शक्यता आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात 27 ते 29 जुलै दरम्यान हवामान ढगाळ राहून वाऱ्याचा वेग अधिक असेल तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले भागात म्हणजे घाटाकडील परिसरात पावसाचा जोर अधिक राहून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या दरम्यान आहे. त्यानंतर मध्य आणि पूर्व अहिल्यानगर भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, तो सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात असण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो 27 ते 29 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आपण पाहिलं की विदर्भातील पूर्व भाग, त्याचबरोबर म्हणजे महाराष्ट्राचा उत्तर भाग, त्यानंतर आपला पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर या भागांना जोरदार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान नदी नाल्यांना पाणी येऊन नक्कीच धरण क्षेत्रामध्ये पाण्याची वाढ होण्याचा अंदाज या दरम्यान दिसत आहेत. तर चला तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच शेती आणि हवामानविषयक आपल्या प्रश्नांची उत्तरे घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.